म्हणाला की पांडुरंगाला एक घडामोडी बदल झाली. मी पांडुरंगाकडे वर्षभरातून येतेच. माझ्या पांडुरंगावर श्रद्धा आहे. त्याच्यामुळे रामकृष्ण हरी त्याच्यावर प्रेम घेऊन, त्याचा आशीर्वाद घेऊन वर्षातून जमेल तेव्हा त्याचं दर्शन घ्यायचा प्रयत्न करत असते. बारामतीची निवडणूक बिनविरोध होईल असा एक अंदाज होता आहे, अपेक्षा होती, तशी होताना दिसत नाही. काँग्रेसने पण मागे घेतली, पण तरी होणार नाही. हा प्रश्न तुम्हाला अजित पवारांच्या गटाला विचारावा लागेल, कारण ते मॅनेजमेंट सगळं बघत होते. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं प्रयत्न केले, माघारी घेतली. इतर उमेदवार धनगर समाजाचे मोठे उमेदवार दिसतात. ह्याचा मी फारसा खरं तर अभ्यास केलेला नाही आहे, पण मला असं वाटतं हा प्रश्न अजित पवार गटाच्या लोकांना विचारला तर जास्त संयुक्तिक आहे. कारण का फॉर्म, प्रक्रिया, भागात ह्याच्यात स्थानिक लेवलला काय झालं ह्याचं उत्तर तेच देऊ शकते. पवार गटाला मिसमॅनेजमेंट वाटतं. नाही, हा प्रश्न तुम्हाला त्यांनाच विचारावा लागेल, कारण का इलेक्शन मध्ये सगळे कार्यकर्ते उत्सुक असतात. त्यामुळे नक्की तिथे काय झालं हे मी मी बारामतीत नव्हते, त्याच्यामुळे मला याची फारशी माहिती नाही. कुटुंबीय म्हणून सगळे कुटुंब म्हणून तर पवार कुटुंब असेल किंवा महाराष्ट्रातलं आपण सगळेच कुटुंब आहोत. राजकारण होत राहतं, वैयक्तिक संबंध. मी नेहमी माझ्या भाषणात नेहमी सांगते, रिश्ते ही मायने रखते. सत्ता, पैसा, राजकारण हे तर चालूच राहतं, पण शेवटी माणसाच्या आयुष्यात त्याच्या अतिसुखात आणि अतिदुःखात माणसंच लागतं. करायला प्रयत्न केला. आता रोल काय असणार आहे निवडणुकीमध्ये? काय मला माहिती नाही. हा प्रश्न तुम्ही अजित पवार गटाला विचारा. अजित दादा नाही, माझा काय रोल? मी एक मतदार म्हणून मतदानाला जाणार. ते आता ते आणि मी आम्ही दोघेही सक्षम होत आपापली उत्तरं द्यायला. ना त्यांना माझी बॅटिंग करायला लागत, ना मला त्यांची. तुम्ही त्या पक्षातून आमंत्रण देताय का? तुमचं काम जे काय ते केलेलं आहे. हे बघा, रिश्ते तर मायने रखते आहे, पण त्या पक्षाने तर विचारू दे. तुम्ही त्यांच्या बाजूने विचारत असाल तर माझ्याकडे उत्तर आहे.